फ्रेंड्स, आज स्टुडंट आपण बघत आहोत युनिट 4 त्याच्यामध्ये ग्रामीण औद्योगिकरणाचा होणारा भारतीय समाजावर होणारा परिणाम। तर यांत्रिकीकरणाचा यामध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यांत्रिकीकरणाचा श्रमिकावर पडणारा प्रभाव। तर कारण औद्योगिकरण आलं तर यांत्रिकीकरण आलं, कारण औद्योगिकरण जिथे सुरुवात होते तेव्हा यांत्रिकीकरणाशिवाय औद्योगिकरणाचा विकास होऊ शकत नाही किंवा औद्योगिकरणाची संकल्पनाही आपण करू शकत नाही। औद्योगिकरण कशामुळे आपल्याला वाढलेला दिसतोय, तर औद्योगिकरणामध्ये यांत्रिकीकरणाने भर पाडलेली आहे, म्हणून औद्योगिकरण हा झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतो आहे। त्यामुळे आपल्याला यांत्रिकीकरणाचा श्रमिकावर हा कशा प्रकारे प्रभाव पडतो आहे हे आपण बघायचं आहे। कारण औद्योगिकरणामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून 10 व्यक्तीचं काम एका मशीनद्वारे होताना दिसते आहे। त्याचबरोबर ती 2 दिवस म्हणजे 10 दिवसाचं काम 2 तासामध्ये किंवा 1 दिवसामध्ये आपल्याला काही मशीनीद्वारे होताना दिसते। तर यामुळे काय, तर यामुळे या प्रकारामुळे किंवा या यांत्रिकीकरणामुळे श्रमिकावर कशा प्रकारे प्रभाव पडत आहे किंवा परिणाम होत आहे हे आपण बघणार आहोत। तर पहिला आहे बेरोजगाराच्या संख्येत वाढ। तर सर्वात मोठा परिणाम जर होत असेल तर पहिलाच बेरोजगारीच्या संख्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे की जसजशी औद्योगिकरणाची प्रक्रिया ही वाढत आहे त्यामध्ये बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ होताना दिसत आहे की कारण बघा की एक काम करायला जर एक विहीर पूर्ण करायची असेल तेव्हा किंवा एखादा तलाव आपल्याला बांधायचा असेल किंवा एखादा दवाखाना असेल किंवा एखादी कुठलीही शासकीय इमारत उभी करायची असेल तर त्या शासकीय इमारतीसाठी जर आपण मजूर लावायला गेलो तर कितीतरी मजुरांना हे काम मिळू शकते। पण आजच्या या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून अनेक नवीन मशिनऱ्या निर्माण झालेल्या आहे। स्वतः सिमेंटचं गारा तयार करणे, कितीतरी वरती आपल्या मशीननी सिमेंट पोहोचवणे किंवा मशिनीच्या माध्यमातून सगळ्या उत्खनन किंवा जे काही खोदकाम आहे ते करून घेणे। तर ह्यामध्ये जेवढे जे काही मजूर वर्ग आहे तेवढ्या मजूर वर्गाचं काम हे एक मशीन करत असल्यामुळे तेवढ्या मजूर वर्गांना आज बेरोजगार म्हणून राहावं लागते किंवा दुसऱ्या काम शोधाशोध करावं लागत आहे। तर जे काम आपल्याला 100 लोकांना दिलं असतं, जेव्हा 100 लोकांचा उदरनिर्वाह त्या कामावरती चालला असता, पण आज औद्योगिकरणामुळे तो काम एक तर झपाट्याने पण होत आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी पण त्यामागे आपल्याला कुठेतरी ते 100 लोकांपैकी 50 लोक हे बेरोजगार पडलेले आपल्याला पाहायला मिळतो, तर 50 लोकांनाच काम मिळते आहे। तर अशी ही बेरोजगारी आपल्याला औद्योगिकरणातून वाढताना दिसते आहे। तर यांत्रिकीकरणामुळे सर्वच समाजात बेरोजगारीच्या संख्येत वाढ झालेली आहे। यात अनेक तज्ज्ञ कामगार नेते यांनी व्यक्त केलेल्या विचाराच्या योग्यता म्हणता येणार नाही, म्हणून रशिया आणि अन्य समाजवादी राष्ट्रे वगळता अन्य सर्व ठिकाणच्या कामगाराची यांत्रिकीकरणाला तीव्र विरोध केलेला आहे। कामगार स्वयंचलित व्यवस्थेकडे बेकारी निर्माण करणारा आपला शत्रू म्हणून पाहतो व या योजनेला ते कसून विरोध करतात। कामगाराच्या या योजनेला असलेला विरोध हा खालील करण्यासाठी आहे। तर कामगार बेरोजगारीमध्ये वाढ होत असताना जेव्हा कामगार हा औद्योगिकरणाकडे आपला शत्रू म्हणून बघत आहे असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे। कारण की या औद्योगिकरणामुळे बेरोजगारी वाढत आहे, तर कारण त्या बेरोजगारी वाढत असल्यामुळे स्वतःला त्याला प्रत्येक व्यक्तीला जो काम मिळायचं तो काम मिळत नाही, त्यामुळे कामगार व्यक्तीला कितीही औद्योगिकरणाने प्रगती केली तरी त्या बिचारांना असंच वाटेल की अरे यार, मला काम मिळालं असता, मला काम मिळत नाही, कशाचं हे औद्योगिकरण आहे, मला आज उपाशी राहावं लागतंय, माझा परिवार उपाशी आहे, आज 4 काम केलं असतं तर मला, तर अशी ज्यांची भावना होत आहे म्हणजेच औद्योगिकरणाकडे ते शत्रू म्हणून बघत आहे असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे। तर काही याच्या
स्वयंचलित कारखान्यात जे काही थोडे बहुत कामगार लागतात ते योग्यता, कार्य व कुशलतेच्या माध्यमातून घेत असतात. म्हणजे यातही स्वयंचलित कारखान्यात जे काही थोडेफार कामगार लागत असतात, तर त्या कामगारात कार्य, कुशलता, शिक्षण इत्यादी दृष्टीने विचार करताना जुन्या कारागिरीपेक्षा खूप भिन्न असतात. म्हणजे काही आता ज्या काही औद्योगिकरणाचे जे काही मशिनी आल्या आहेत, तर त्या मशिनी चालवण्यासाठी जे योग्य आहे किंवा ज्यांच्याकडे कुशलता आहे अशाच कामगारांना काम दिले जाते आहे. तर बाकीचे कामगार हे बेरोजगार म्हणून राहतात किंवा त्यांना कामावरून काढून दिले जातात. तर यामुळे सुद्धा बेरोजगारी आपल्याला वाढताना दिसते आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे कामगाराच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ. तर यांत्रिकीकरणामुळे कामगाराच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आहे. स्वयंचलनाच्या पुरस्कारांकरते विद्वान म्हणतात की याचे कारण यांत्रिकीकरणातील प्रत्येक कार्य हे अत्यंत सोपे व चांगले असते. यांत्रिकीकरणामुळे प्रत्येक कामगाराला त्याच्या आवडीचे काम मिळते व त्यामुळे तो अधिक काम करतो आहे. आणि कामगाराचे कार्य फक्त यंत्रणावर देखरेख करणे असल्यामुळे त्याला फारसा काही थकवा येत नाही आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम हा कामगाराची कार्यकुशलता वाढवण्यास होते. यामुळे सारांश असं की अन्य कारखान्यापेक्षा स्वयंचलित कारखान्यातील कामगार हे अधिक काम करीत असतात. म्हणजेच काय, तर स्वयंचलित कारखान्यामध्ये जे काही कामगार असतात त्यांना फक्त यंत्रावरती नियंत्रण ठेवणं असते. त्यामुळे त्यांना फारसं काही थकवा येत नाही, यांचं शरीर काही थकत नाही. त्यामुळे त्यांचे कामाचे वेळ हे वाढवले दिले जाते आणि त्यांच्या कार्यक्षमतेमध्येही वाढ होत जाते. कारण यंत्रावरती काम करायचं आहे, यंत्रानेच आपल्याला उत्पन्न काढायचं आहे, तर मग ते कार्यक्षमते ते किती तास यंत्र चालवलं तरी त्यांना काही फारसं, कारण यंत्र काम करत असते, यंत्रावरती फक्त त्या व्यक्तीला देखरेख करायची असते. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होताना दिसते आहे. त्यानंतर आहे कामगाराच्या राहणीमानात व सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ. तर यांत्रिकीकरणामुळे कामगाराच्या राहणीमानाचा दर्जा व त्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठा पण वाढते. या कर्मचाऱ्यांना अन्य कर्मचाऱ्यापेक्षा चांगला पगार मिळतो व कर्मचाऱ्यांचा उत्तम पगार मिळण्याचे प्रमुख कारण हे की स्वयंचलित यंत्राद्वारे अधिक उत्पादन व अधिक आर्थिक फायदा मालकाला किंवा कारखानदाराला मिळतो. जेव्हा कामगाराला अधिक वेतन, तुलनात्मकदृष्ट्या कमी काम, कामगाराच्या सर्जनशक्तीचा योग्य व सुयोग व मिळतो, त्यामुळे कामगाराची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. म्हणजेच काय, तर बघा, यांत्रिकीकरणाच्या जो काही काम करणारा व्यक्ती असतो तर तो मोजकेच व्यक्ती असतात. म्हणजे ज्याला जी मशीन चालवता येते, ज्याला कुशलता आहे किंवा त्यासाठी तो योग्य आहे किंवा पात्र आहे, तर अशा व्यक्तीलाच ते काम दिले जाते. आणि तो काम करत असताना जेव्हा आवश्यक म्हणजे तो जेवढे काम जास्त प्रकारे चांगलं करेल तेवढं किंवा त्या मशीनद्वारे तो उत्पादन जेवढा लवकर जास्त करत असेल तेवढा नफा हे कामगाराला कारखानदाराला किंवा मालकाला मिळत असतो. आणि मालकाला जर नफा मिळत असेल तर साहजिकच तो त्याचा पगार वाढवेल. तर अशा प्रकारे त्याचा म्हणजे जे मेहनतीने काम करत आहे, स्वतःच्या अंग झिजवून काम करतायत, त्या व्यक्तीला हा पगार आपल्याला फार कमी पाहायला मिळतो. पण मशीनवरती फक्त बटना दाबून काम करत असणाऱ्याला जास्त पगार देतो आहे. याचा कारण असा की त्याच्याकडे ती कुशलता आहे, त्या मशीन चालवायची कुशलता आहे आणि ती मशीन चालवल्यामुळे त्या उत्पादन हा अधिक दुप्पटीने वाढतो आहे आणि त्याचा फायदा हा मालकाला होतो आहे. त्यामुळे मालक त्याला अधिक जास्त पगार देतो आहे. तर अशामुळे त्याच्या पगारातही वाढ होते आहे आणि त्याच्या प्रतिष्ठेमध्ये पगारात वाढ झाली तर त्याची आर्थिक व्यवस्था सुधारेल आणि त्याची आर्थिक व्यवस्था सुधारेल तर त्याचं राहणीमान सुधारेल. तर त्यामुळे आणि जर राहणीमान सुधारलं तर समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. तर अशा सगळ्या गोष्टी त्या घडून येतात आणि त्याच्या राहणीमान व समाजाची प्रतिष्ठा ही वाढत असते. तर अशा प्रकारे यांत्रिकीकरणाचा श्रमिकावरती पडणारा प्रभाव, याच्यातले 3 पॉईंट आज आपण बघितले. उरलेले पॉईंट हे उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.